मनात एक विचार येतोय, बोलू का? परवानगी घेऊन बोलताय म्हणजे काहीतरी गंभीर असणार. हो भाऊ डॅडी, कशाला टोकता आईंना, बोलू द्या ना. बोला. आता आपण ही सिरियल बघितली, सौभाग्यवती, छान होती ना? अहो जाम फेमस सिरियल आहे ती, जाम. खूप लोक बघत असतील ना? हा मग काय रे, ह्यातल्या कलाकारांना देखील खूप पैसे मिळत असतील ना? हा मग आतुरात गाडी घर सगळं करून टाकतात लगेच. हो ना? नाना खणखणीत वाजला पाहिजे म्हणजे झाला. मग त्यासाठी काय करावं लागतं? काय म्हणजे चांगलं काम करायला पाहिजे. मग मला सांग, माझा राजा चांगलं काम करत नाही का रे? नाही म्हणजे आता इतकी वेगवेगळी चॅनल आहेत, त्याच्यात वेगवेगळ्या मालिका दिवस रात्र चालू असतात, मग त्यात राजा कुठेच का नाही रे? खरं तर मला हे क्षेत्रच पसंत नाहीये, पण आता पाण्यात उतरला आहे तर पोहण्याच्या शर्यतीत पहिला येण्याचा प्रयत्न करायला नको त्यांनी. पणाळच धडपड करायची नाही, जे मिळतंय त्यात समाधान मानायचं. अशानं तो कुठल्याच क्षेत्रात चमकणार नाही. हॅलो, झालं का टीव्हीवर बघून मला? हो बघितलं, पण काय आता? मला काही बोलताच आलं नाही. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? म्हणजे सगळे तुझं इतकं कौतुक करत होते, तुझ्या कामाबद्दल बोलत होते आणि मला मात्र गप्प राहावं लागलं. अगं मग तूही करायचंस ना. काय होतं लक्ष्मी, म्हणजे टीव्हीवर दिसणारे नट नट्या आहेत ना, ते लोकांना वाटतं की आपल्या घरातलेच आहेत, कारण रोज बघत असतात ना त्यांना. त्यामुळे मग ते त्या नटनट्यांचं कौतुकही करतात, टीकाही करतात. तसं तूही करायचं, काही कोणाला खटकलं नसतं. पण आपली घरातली माणसं सामान्य प्रेक्षक नाही आहेत ना वैभव. सामान्य प्रेक्षक नाही आहेत ना म्हणजे ते त्याहूनही जास्त आहे. लक्ष्मी तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही. तू घरी कधी येतोयस? हा काय निघालोच आहे, येतोच आहे घरी. तू ये मग बोल. काय महत्वाचं बोलायचंय आता बोल ना. नाही फोनवर नको, तू ये मग बोलू. ठेवते फोन. लक्ष्मी ऐक. ए काय माहिती काय महत्वाचं बोलायचं माझ्याशी. असं तर नाही ना की त्या क्षणी तिने समजूतदारपणा दाखवला, सगळं ऍक्सेप्ट केलं, पण आता विचार करताना तिला या सगळ्याचा त्रास होत असेल. काय बोलायचं यार हिला. 1000 वेळा सांगितले अर्धवट बोलणं टाकू नकोस, माझा जीव निघतो इकडे. घरी जाईपर्यंत अस्वस्थता वाढणार आता. लक्ष्मी काय झालंय? काय नाही. मग इथे का अशी बसलीस? तुझी वाट बघत बसली. आता लगेच बोलायचं का? हो वैभव. लक्ष्मी पण इथे कसं बोलणार आपण? अरे मग कुठे जाणार वैभव? ऐक ना, तू एक काम कर, तू उद्या सेटवर ये आणि आपण मेकअप रूम मध्ये बोलूया. वैभव मला एक रात्रही अशा स्थितीत घालवणं शक्य नाही. अशा स्थितीत म्हणजे तू बस आधी मग बोलूया. बोल. वैभव मला हे आई भाऊंपासून नाही लपवता येत. काय? तू सौभाग्यवतीची भूमिका करतोयस हे मला हे सगळं माहितीये. हे चंदूनं तुला ब्लॅकमेल केलं, हे सुरेख आणि सुहास भाऊजी तुला त्या सगळ्यात मदत करतायत. दोघा चौघांशिवाय जगात कुणालाही माहित नाहीये हे.
बाबा मला मला हे सगळं त्यांना सांगायचंय. का? का? अरे आई वडिलांपासून लपवण्यासारखं तरी काय आहे? मी स्त्री भूमिका करतोय हे त्यांना पटणार नाही आणि त्याहीपेक्षा आवडणारही नाही. हे पण मग किती दिवस असं लपवून ठेवायचं? किती दिवस चालणार आहे? पण काय करणार त्याला आपण? अरे पण तू तू जगाला ओरडून सांग असं नाही म्हणत आहे मी. माझं तर असं म्हणणं आहे की आपण हे कुणाला सांगू नये. हो अरे तुझ्या भल्याचाच विचार करतायत रे ही माणसं. लक्ष्मी, तुझी आई पण माझ्या भल्याचाच विचार करते. तिलाही वाटतं मला भरपूर पैसे मिळाले पाहिजेत, मला मानमरातब मिळाला पाहिजे. नाही, तिचा तसा आग्रहच आहे, पण त्यासाठी हे लोक जो मार्ग मला स्वीकारायला सांगतायत ना तो मला मान्य नाहीये. आणि म्हणून मी हा मार्ग स्वीकारलाय आणि तो मला लपवावा लागतोय लोकांपासून. अरे पण तू तू एकदा बोलून तर बघ. नाही, त्यांना पटणार नाही. तू गृहीत नको ना धरू वैभव. तू म्हणतोस त्यांना पटणार नाही, ते म्हणतात तू विश्वासातच घेत नाहीस. अरे मग ही तरी मिटणार कशी? वैभव अरे आपल्या माणसांची अशी फसवणूक करणं बरोबर नाहीये. बरे ही गोष्ट कधीतरी भूतकाळात घडून गेली असेल तर तो वेगळा मुद्दा आहे, पण हे वर्तमानात घडतंय, रोज त्यांच्या डोळ्यासमोर घडतंय. रोज असं क्षणाक्षणाला त्यांच्याशी खोटं बोलणं त्रासदायक आहे रे. लक्ष्मी, आता किती वेळा सांगू तुला, त्यांचं या क्षेत्राबद्दलचं मत चांगलं नाहीये. किती वेळा सांगू तुला मी ही गोष्ट. त्यांना एक क्षेत्र वाईट वाटतं, या क्षेत्रातली माणसं त्यांना आवडत नाही, ती खोटारडी आहेत असं त्यांना वाटतं. आता मी या क्षेत्रात काम करतोय असं कळल्यानंतर काय काय वाटेल त्यांना? नावच ठेवतील ना ते मला. ठेवू देत त्यांना नाव. मला नाही आवडत ते. या क्षेत्रात मी आवडीने काम करतो, हे क्षेत्र मला आवडतं. मी जे काम करतो त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. या क्षेत्रातली माणसं अत्यंत क्रिएटिव्ह आहेत, ती चांगली असतात, ती चांगलं वागतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे. तर त्यांना हे जर बाहेरून कळलं तर ते जास्त खचतील. तुझ्याबद्दलचं त्यांचं मत आणखी बिघडेल आणि या क्षेत्रावर तर कायमची फुल्ली मारतील. अरे तू तुझ्या वागण्यातून दाखवून दे ना की ह्या क्षेत्रात प्रामाणिक आणि खरं बोलणारी माणसंही काम करतात. तू काय लहान आहेस का रे वैभव? या वयातही तुला तुझ्या वडिलांशी समान पातळीवर येऊन बोलता नाही आलं तर काय अर्थ काय आहे या नात्याला? ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मी सांगेन त्यांना. लक्ष्मी, मला थोडा वेळ हवा आहे. का? ही मोठी गोष्ट आहे, ही साधी सोपी गोष्ट नाहीये. तू असा विचार कर ना, काही वर्षांपूर्वी मला तुझ्याशी लग्न करायचंय हे आई बाबांना सांगताना अशीच हिंमत दाखवावी लागली होती. त्यांना हा निर्णय मान्य नसणार याची कल्पना होती मला, पण मी तरीही ठाम होते. माझ्या मनात कसलाही गोंधळ नव्हता. बरोबर बरोबर. मग अरे मी वेळ नाही घालवला वैभव. मी एक दिवस धीर एकवटून त्यांना सगळं स्पष्ट सांगितलं, कारण माझ्या मनात गोंधळ नव्हता. तुझ्या मनात गोंधळ आहे का? नाही. तू जे केलंस त्याच्या मागची कारण तुझ्यापुरती तरी खरी आहेत ना? 100%. तुला पश्चाताप होतोय? अजिबात नाही. मग तो तुझ्या आई वडिलांना सांगायला कशाला घाबरायचं? कारण मला भाऊंची खात्री वाटत नाही. हे सगळं कळल्यानंतर ते चिडतील, रागावतील, निघून जातील, सोबत आईला पण निघून जातील. त्या बिचाऱ्याला नाही म्हणता येणार नाही, तिला फरफटत जावंच लागेल त्यांच्याकडून. पुन्हा कदाचित वर्षानुवर्ष भेट होणार नाही. ती माझ्या वाटेकडे डोळे लावून बसेल. हे सगळं असं होणार नाही याची खात्री वाटते तुला लक्ष्मी? मला नाही वाटत. अरे मग समजाव ना त्यांना. अगं, हे मला समजावता आलं असतं तर पूर्वीच नसतं का मी समजावू शकलो ना? लक्ष्मी, आपल्याला मूल झालं ना की आपण त्याला छान वाढवू, छान संस्कार करू त्याच्यावर. ते मोठं होईल, त्याला त्याची मतं असतील, त्याला जे काही करायचं असेल ते आपण त्याला करू देऊ. कदाचित मुख्य रस्त्यापासून भरकटेल, ते आडवाटेने जायला पाहिजे, अपयशी होईल, पण आपण विश्वास ठेवूया की ते कधीतरी येईल.
मूळ रस्त्यावर हे करायचं आपण. भाऊने कधी विश्वासच नाही दाखवला म्हणून आज ही परिस्थिती आहे. लक्ष्मी आजही ते शांतपणे ऐकून घेतीलच असं नाही वाटत मला. अरे पण त्यांचा विश्वास मिळवण्याची हीच एक संधी आहे. बोल त्यांच्याशी वैभव. नाही, मला नाही जमणार. तुला नाही जमलं तर मी सांगेन त्यांना. म्हणजे मी सांगून टाकणार आहे त्या दोघांना. लक्ष्मी प्लीज. वैभव, हा फक्त आता तुझा प्रश्न नाहीये, तो माझाही आहे. आणि आणि जे होईल त्याला तुझ्या बरोबर मीही सामोरं जाणार आहे. पण त्यांना आता हे सांगितलं पाहिजे. लक्ष्मी, वैभव, तुला जमणार नसेल तर मी बोलते. मी बोलेन त्यांच्याशी. पण मला आज त्यांना सांगितलंच पाहिजे. नाही, ऐक वैभव, ऐक ऐक वैभव, लक्ष्मी, नाही. हे असं नाही कर. लक्ष्मी ऐक. लक्ष्मी लक्ष्मी ऐक. हा बरं आई, तुम्हाला शम्मी कपूर आवडतो काय हो? अगं बाई हो. हा ना? मला नाही आवडत अजिबात. हो भाऊ डॅडी, आता ह्या वयात कसले जळतो त्यांच्यावर? मग काय तर. आता तुम्ही नेहमी वैजंतीमालाचं कौतुक करता, मी काय बोलते? अरे पण ती वैजंती गाणी- मला मला अरे वैजंती पण मला ती मला नटी आहे माहिती. काय झालं? कसा आहे टीव्ही कसा आहे? बरं आहे, ताप नाही आला त्याला. वा, चांगले विनोद सुचतात तुला. चला, म्हणजे घरात टीव्ही आल्यापासून वातावरण मात्र आनंदी आहे. ही अगं अशी काय बघतेस? बघितलंस का टीव्ही? हो, काय बघितलंस? ती मालिका पाहिली ना, सौभाग्यवती. हो का? सगळे कीर्तनाला बसताना तसे बसले होते सिरियल बघायला. एक नंबर ती सौभाग्य होती. हा, जाम आवडली आपल्याला. हिरोईन तर काय भारी आहे ना. ते हिरो तर जाम राग येत होता पण मला. हा, नाही तर काय होती हिरोईन एकदम गरीब गाई सारखी, बोली बाबडी, अशी रागीट नाही, भांडकुदळ नाही, जाम भारी. खूप 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 चांगली. हा, लक्ष्मी ऐक, योग्य वेळ आली की मी बोलतो. वैभव, खरं बोलायला योग्य अशी वेळ नसते. जेव्हा बोलशील तीच योग्य वेळ. हो, पण मला असं नाही बोलता येते. मग कधी वैभव? मला ठरवू दे ना लक्ष्मी, प्लीज प्लीज. काय झालं रे? नाही म्हणजे तुमच्या बोलण्याच्या मध्ये आम्हाला बोलायचं नाहीये, पण आज घरात टीव्ही आलाय. लक्ष्मीचं एक स्वप्न पूर्ण झालंय. सगळी संध्याकाळ आनंदात गेले. आता त्याच्यानंतर तुमचं हे भांडण कशाला? काय झालं? काय झालं? मी जाऊ का? थांबू? नाही, तू थांब. नाही, नको. भाऊजींना मी नको पाहिजे असलं तर. पक्या, तू घरातलाच आहेस. अगदी माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्त जवळच आहेस. आमच्या घरातल्या सगळ्या मोठ्या गोष्टी तुला माहित असायला हव्या. मोठ्या गोष्टी म्हणजे? नाही, मला आधी एक सांगा, तुम्ही दोघं एकत्र आहात ना, की तुमच्या दोघात काही वितुष्ट काही? नाही आई, तसं काहीच नाही. मग बाकी आम्ही काहीही ऐकू शकतो. बोला. ह्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगण्याशिवाय पर्याय नाहीये. अज्ञानात सुख आहे असं म्हणतात खरं, पण आपल्या जवळच्या माणसाच्या आयुष्यात काय चाललंय हे माहिती असावं, अशा मताची आहे.
आपण एकाच घरात राहतो, रोज उठून एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवणं मला खरंच शक्य नाही. मला मान्य आहे मी हे सगळं लादतेय तुमच्यावर, पण हे सगळं ऐकल्यानंतर जे होईल ते सहन करायला मी तयार आहे. काय झालंय राजा? तू काही लपवतयस का आमच्यापासून? हो, मी तुमच्यापासून काहीतरी लपवतोय गेले 6 महिने. तुम्ही दोघं आल्यापासून. सांगतो मी सगळं, सांगितलंच पाहिजे आता. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, ती म्हणजे मी हे जे काही सगळं केलं ते कुणी मला करायला नाही सांगितलं, कुणाची त्याच्यावर सक्ती नव्हती. मी हे जे काही केलं ते स्वखुशीनं केलेलं आहे. कदाचित हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल, हे चुकीचं वाटेल, पण अत्यंत महत्वाची गोष्ट एक आहे, ती म्हणजे चूक आणि बरोबर याच्या पलीकडे एक जग असतं. प्रत्येक गोष्ट चूक आणि बरोबरच्या पारड्यामध्ये घालून नाही मोजता येत. मी जे काही वागलो ती माझी गरज होती त्यावेळची, त्या क्षणाची, त्या मुमेंटची. मी जो निर्णय घेतला हे सगळं करण्याचा, तो मला घ्यावा लागला, कारण परिस्थिती तशी होती. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, मी जे काही केलंय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. आई, आता तू ती सिरियल बघत होतीस, सौभाग्यवती? हा, ती सिरियल बघ्या. फार कौतुक करत होतास ना ते हिरोईनचं. हा मग भाऊजी काय एक नंबर ऍक्टिंग करते ती. तिचं नाव माहितीये तुला? नाही, पेपरात वाचला होता. काय होता तिचं नाव? वैभव मालवणकर. हा, मालवणकर का काय? नाही, पण आता आठवत नाही हो. तेच नाव आहे तिचं, वैभव मालवणकर. हो, काय बोलता भाऊजी? तुमचं नाव आहे ना? प्रकाश, ती हिरोईन मीच आहे. मी स्त्री भूमिका करतो, ती बाई मीच आहे. होय, ती जयमाला रावसाहेब देशमुख मीच आहे. ती स्त्री भूमिका मीच करतोय. भाऊजी तुम्ही मस्करी करताय काय? मस्करी नका करू, आधीच डोक्याला जाम शॉट लागलाय.
प्रकाश मस्करी करण्यासारखी गोष्ट आहे का मुळात? मी खरंच सांगतोय, गेले 6 महिने मी भूमिका करतोय ज्याला सगळे लोक स्त्री पार्टी नट म्हणायचे पूर्वी. तसला काम, तसला रोल. मी रोज सकाळी शूटिंगला जातो, मेकअप करतो, स्त्रीवेश धारण करतो आणि जयमाला रावसाहेब देशमुख उभी करतो.